जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ रामदास स्वामी विरचित श्रीमद दासबोध ग्रंथातील 16व्या दशकातील 5वा समास अग्निनिरूपणनाम. यात समर्थांनी अग्नीचे विविधांगी रूप, त्याचे महत्त्व आणि सृष्टीतील त्याचे व्यापकत्व अत्यंत खुबीने मांडले आहे. या समासाचा संपूर्ण गर्भितार्थ खालील मुद्द्याच्या आधारे समजून घेता येईल. अग्नीचे कौटुंबिक आणि आध्यात्मिक नाते. समर्थांनी अग्नीला रघुनाथाचा श्वशुर म्हणजे सासरा म्हटले आहे. जानकी ही भूमीची कन्या आणि भूमीच्या उदरातील उष्णता म्हणजे अग्नी या नात्याने हे रूपक वापरले जाते. तसेच अग्नी हे देवाचे मुख आहे. आपण दिलेली आहुती अग्नीमार्फतच देवापर्यंत पोहोचते, म्हणून त्याला भगवंत भोक्ता म्हटले आहे. जीवनाधार आणि जठराग्नी. माणसाच्या शरीरात जठराग्नी रूपाने अग्नी वास करतो. हा अग्नी अन्नाचे पचन करतो, अन्नाला रुची देतो. जोपर्यंत शरीरात उष्णता आहे तोपर्यंत माणूस जिवंत आहे. अग्नी मंद झाला की रोग जळतात आणि उष्णता संपली की प्राणी मृत्यू पावतो. म्हणजे अग्नी हा अप्रत्यक्ष प्राणशक्ती आहे. सृष्टीचे चलनवलन आणि शुद्धता. अग्नीशिवाय सृष्टीचा कारभार चालणे अशक्य आहे. अग्नी हा स्वभावतः अत्यंत शुद्ध आहे. चांडाळाच्या घरचा जरी अग्नी आणला तरी तो अपवित्र होत नाही, उलट तो सर्वांना पावन करतो. रात्रीच्या वेळी सूर्य नसताना अग्नी जगाला प्रकाश देऊन भीती आणि अंधार दूर करतो. अनेक रोगाचे निवारण उष्ण उपचाराने किंवा अग्नीच्या सहाय्याने तयार केलेल्या औषधाने होते. अग्नीची व्यापकता. अष्टधा प्रकृती. समर्थांनी अग्नीची 5 रूपे किंवा ठिकाणी सांगितली आहे. जठराग्नी प्राण्याच्या पोटात, वडवाग्नी समुद्राच्या तळाशी, आवरणानळ भूगोलाच्या बाहेर असलेला, विदुलता आकाशातील वीज, शिवनेत्र शंकराचा 3रा डोळा. याशिवाय घर्षण, चकमक आणि सूर्य यातूनही अग्नी प्रकट होतो. सृजन आणि संहार. अग्नी हा जितका उपकारक आहे तितकाच तो संहारक आहे. लग्नकार्य, सण उत्सव, दारुकाम, यज्ञादी कर्मात अग्नी शोभा वाढवतो. प्रलयकाळी हाच वैश्वानर म्हणजे संपूर्ण सृष्टीचा संहार करतो. जीवनपणी सुख देणारा अग्नी मृत्यूनंतर देहाची राख करून त्याला विलीन करतो. सारांश आणि विवेकाचे महत्त्व. समर्थ शेवटी एक अत्यंत महत्त्वाचा विचार मांडतात. अग्निकर्ता नाना उपाये, अग्निकर्ता नाना अपाय, विवेकेन सकळ होय निरार्थक. श्री समर्थ म्हणतात की अग्नीचा हा शक्तीचा स्रोत आहे. तो नसेल तर हे जग थंड पडून नष्ट होईल. परंतु ही शक्ती विवेकाशिवाय वापरली तर ती विवेकातीत ठरते. अग्नी हे देवाचे रूप आहे. तो सर्वव्यापी आहे. सृष्टीच्या उत्पत्तीपासून अंतापर्यंत त्याचाच आधार आहे.